बुलढाणा जिल्ह्यात जन आरोग्य योजनेचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यांच्या मागण्या वेळेत पूर्ण न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचारी वेतनवाढ, कामाचे योग्य नियोजन आणि सुसज्ज साधनांच्या अभावाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच त्यांच्या आरोग्य विम्याच्या सुविधांसाठीही संघर्ष सुरू आहे. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या आरोग्य सेवांवर परिणाम होऊ शकतो. सरकारने तातडीने यावर तोडगा काढण्याची गरज आहे. आम्ही सर्व आरोग्य मित्र जिल्हा कार्यालयावर जमलो आहोत. आम्ही काम बंदची निवेदन घेऊन आलेलो होतो जिल्हा ऑफिसवर. कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही हे निवेदन दिलं होतं. त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि रिसिप्ट पण दिली आम्हाला. पण जिल्हा कार्यालयावर काही रिसिप्ट मिळाली नाही. आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहेत की आम्हाला किमान वेतन मिळावं आणि ह्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 12 फेब्रुवारी 2025 पासून आम्ही काम बंद करणार आहे महाराष्ट्र. 22/1/2025 रोजी आम्ही बुलढाणा जिल्हा येथे आरोग्य मित्र संघटना सीटू संलग्न निवेदन देण्यासाठी 12 फेब्रुवारी 2025 रोजी बंदचं निवेदन देण्यासाठी डिस्ट्रिक्ट ऑफिसला आले असता डिस्ट्रिक्ट ऑफिसने आमचं निवेदन स्वीकारलेलं नाही आहे आणि आम्ही कलेक्टर ऑफिस, त्यानंतर कामगार भवन, ST ऑफिस या ठिकाणी निवेदन सुपूर्द केलेले आहे आणि तिथली आम्हाला पोस्ट ऑफिससुद्धा मिळालेली आहे. सर्व आरोग्य मित्रांची मागणी आहे की आमचा पगार हा किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला मिळावा. यासाठी हा बंदचा संपूर्ण करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर याची मागणी होत आहे. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही हे निवेदन कधीपासून संपावर जाणार आहे? आम्ही दिनांक 12 फेब्रुवारी 2025 पासून जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काम बंद आंदोलन करणार आहोत.